साबळेंना काहीतरी बोलायचं. मला असं आहे की गडकरींना वाटतं की राज ठाकरे यांच्या पक्षाने निवडणुका लढवू नयेत. याचं कारण त्यांनी निवडणुका लढवल्या नाही तर युतीचा फायदा होईल. अंकुशरावांना असं वाटतंय की त्यांना निवडणुका लढवायची परवानगी दिली पाहिजे, कारण किंवा त्यांच्यावर कुठलाही दबाव आणता कामा नये, जबरदस्ती करता कामा नये. कोणत्याही राज ठाकरे ह्या कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत, ना गडकरींच्या दबावाला बळी पडतील ना आणखीन कोणाच्या. पण मुद्दा असा आहे की त्यांना माहिती आहे अंकुशरावांना की जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जर निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर त्याचा कदाचित काही ठिकाणी अप्रत्यक्ष फायदा आघाडीला मिळू शकेल, काँग्रेसला, राष्ट्रवादीला. म्हणून ते इतके मनसेचे अगदी इतके जोरात बाजू मांडतायत की काय अशी शंका येते. बरोबर बरोबर. मी जरा थोडी चर्चा काही क्षण थांबवतो. दिल्लीहून आपले ज्येष्ठ पत्रकार आणि ब्युरो चीफ दिल्लीचे अनंत बागायतकर आपल्या बरोबर फोनवर आहेत. अनंतराव, आपल्याला आवाज ऐकू येतो का? अनंतराव, आवाज ऐकू येतो का आपल्याला? हो, माझा येतोय ना तुम्हाला? हो, येतोय. आपण आता बोलतोय कार्यक्रमामध्ये, थेट प्रसारणामध्ये. एक सांगा आधी की आता दिल्लीमध्ये काही एक घोषणा झाली, उद्या काही पत्रकार परिषद आहे सकाळी निवडणूक आयोगाची. उद्या सकाळी 10:30 वाजता इलेक्शन कमिशनची पत्रकार परिषद आहे. आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये आपलं जे लोकसभा निवडणुकीचं जे वेळापत्रक आहे ते जाहीर होईल. तर ती उद्या सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद आहे. उद्या लगेचच आचारसंहिता जाहीर होईल का त्याच वेळेला? नाही, जनरली आतापर्यंतचा जो प्रघात आहे त्यानुसार इलेक्शन कमिशन जेव्हा टाइम टेबल अनाऊन्स करतं त्याबरोबरच आचारसंहिता लागू होते. बर, पण तुम्हाला काय वाटतं, उद्या आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कुठल्या टप्प्यांमध्ये निवडणुका होतील, किती टप्प्यांमध्ये होतील, काय अंदाज तिथे बोलला जातो? अंदाज इथे असा आहे की जो आम्हाला आधीपासूनही जे काही फिलर्स येत होते त्यानुसार 6 ते 7 फेज मध्ये लोकसभेची इलेक्शन होईल. साधारणतः मार्च एंड किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ही ऍक्च्युअली पोलिंग फेजेस सुरू होतील आणि साधारणतः 14 ते 15 मे पर्यंत रिझल्ट म्हणजे निकाल लागून ही प्रक्रिया पूर्ण होईल. कारण 1 जूनच्या पूर्वी 16वी लोकसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे. त्यामुळे जर आपण ते जर साधारणतः लक्षात घेतलं टाइम वेळेचं गणित, तर साधारणतः 14-15 पर्यंत निकाल लागून पुढचे 15 दिवस सरकार स्थापनेसाठी त्यांना देता येतील. अनंतराव, एक गोष्ट सांगा की यावेळेला एवढ्या जास्त टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याचं कारण काय वाटतंय? म्हणजे जर 7 टप्प्यात होणार असतील तर? नाही, असं नाही. गेल्या वेळेस देखील 5 ते 6 टप्प्यांमध्ये इलेक्शन झालेले आहेत. आपल्या देशाचा एकूण आकारमान लक्षात घेता आणि आपला जो इलेक्टोरल एकूण मतदारांची संख्या आपण जवळपास 80 कोटी आहे मतदारांची संख्या. म्हणजे काय म्हणतात त्याला, अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट आपल्याकडे केवळ मतदार आहेत. त्यामुळे आपलं जे इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक आयोग आहे हा केवढा मोठा हा एक्झरसाइज करतं, हा जगातला सर्वात मोठा हा उपक्रम आहे. आणि त्यामुळे या इलेक्शन्स ज्या आहेत, निवडणुका आहेत, त्याच्या या टप्पे हे असे असणारच आणि कदाचित ते पुढच्या काळात वाढत देखील जातील जशी मतदारांची संख्या वाढेल. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की अनेक मोठी राज्य आहेत. उत्तर प्रदेश आहे किंवा महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आहे. त्याचबरोबर जिथे लॉ अँड ऑर्डरचे इश्यूज आहेत, जसं झारखंड आहे, ओडिसा आहे किंवा छत्तीसगड आहे की जिथे माओवादी लोकांची एक उपद्रव तिथे आहे. तर या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांना पॅरामिलिटरी फोर्सेस जे असतात, निमलष्करी दलांची जी मदत निवडणूक आयोग घेत असतं, ठीक आहे, तर ते फोर्सेस त्यांना अदलाबदल करावी लागते या राज्यातून त्या राज्यात. तर त्या मुवमेंटसाठी देखील त्यांना अवधी लागतो. ठीक आहे. अनंतराव, आपण ही सगळी माहिती सांगितलीत आणि उद्या सकाळी सुद्धा आम्ही आपल्या संपर्कात राहू. आम्हाला आपल्याकडनं माहिती घ्यायला आवडेल की घोषणा कधी होतीये, काय होतीये, तारखा काय आहेत. आता तुर्तास आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नीलमताई, आपल्याला लवकर जायचंय, माहिती आहे मला. एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो की आतापर्यंत मोठे साहेब बाळासाहेब असताना प्रत्येक वेळेला युतीमध्ये वादंग निर्माण झालं की प्रमोद महाजन हे कृष्णाची भूमिका बजावायचे. अनेक वेळेला ते यायचे, चर्चा व्हायची, कित्येक वेळेला अडवाणीजी यायचे, त्यांच्यातही यांच्यात चर्चा घडून आणली जायची. आता अशी परिस्थिती दिसते की भाजपच्याच 2 नेत्यांमध्ये मतभिन्नता दिसते. सुरुवातीला जरी मुंडे साहेबांची काही मतं असतील एकत्र येण्याविषयी सगळ्यांनी, तरी सुद्धा आत्ता 2 वेगळ्या नेत्यांची 2 वेगळी भूमिका दिसते. अशा वेळेला आपल्याला काय वाटतंय, अशा प्रकारची कृष्णाची भूमिका पार पडू शकेल का किंवा त्याची आवश्यकता आहे का? काय वाटतं आपल्याला?
साक्षात लालकृष्णजी अडवाणी आहेत ना, कृष्णाच्या भूमिकेचा प्रश्न नाही आहे. स्वतः अजून बाकी बुजुर्ग नेते पण भारतीय जनता पक्षामध्ये खूप कार्यरत आहेत. मग राजनाथ सिंहजी आहेत, स्वतः सुषमाजी स्वराज आहेत. आणि मुळात तुम्ही जे गृहीत धरले की गडकरी आणि मुंडे यांच्यात काहीतरी वैयक्तिक वाद आहेत, मला तसं वाटत नाही आहे. मला असं वाटतं की असं थोडं स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने पुढे जायचं याच्यामधले मतभिन्नता असू शकते आणि त्याच्या संदर्भात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बद्दलचे ममत्व असतं की बाबा कशा पद्धतीने मजबूती करता येईल. आणि दुसरं असं आहे की पूर्वी म्हणजे शिवसेना प्रमुखांची उणीव जी आहे ती भरून काढू शकत नाही आम्ही, हे खरं आहे. परंतु उद्धवजी ठाकरे हे स्वतः दिल्लीला जातात. मोठ्या साहेबांना इच्छा असली तरी सुद्धा ते प्रवास वगैरे करू शकत नव्हते, परंतु स्वतः उद्धवजी ठाकरे काही महिन्यांपूर्वी दिल्लीला गेले होते, सगळ्यांशी बोलले होते आणि आजही प्रत्येकाशी त्यांचा सुसंवाद स्वतःचा आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी सुद्धा देवेंद्रजी फडणवीस आहेत, स्वतः मुंडे साहेब आहेत, प्रत्येक जण, विनोद तावडे आहेत, गडकरी आहेत, सगळ्या जणांचा महाराष्ट्रातले ते असल्यामुळे चांगला संवाद आहे. फक्त देवेंद्र मला फडणवीसांची असं वाटतं की नुकतीच वेगवेगळ्या प्रकार देवेंद्र फडणवीसांची नुकतीच चर्चा झाल्याचं सांगितलं जातं आज किंवा काल मध्यरात्रीनंतर उद्धवजींची. तर त्या बाबतीत सुद्धा उद्धवजींनी आपली भूमिका त्यांच्याकडे क्लिअर केली आहे किंवा काही बोलणं झालं त्याविषयी? बरंच काही झालेलं आहे आणि मलाही ते माहिती आहे, परंतु मी वाहिनीवरून असं काही मांडू शकत नाही समीरणजी. तो मातोश्रीच्या चार भिंतीच्या आतमधली चर्चा आहे. त्यामुळे साम वाहिनीला जे ममत्व आहे त्याबद्दल मी आपली आभारी आहे, परंतु त्याच्या पलीकडे मी काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. ठीक आहे निलमताई, आपण आज एवढ्या वेळात वेळ काढून एवढ्या घटना घडत असताना साम टीव्हीवर आलात. आणखीन जर थांबणार असतील तर आपली हरकत हो, नाही. आणखीन थांबणार असेल तर आम्हाला बोलायला आवडेल तुमच्याशी, पण तुम्हीच सांगितलेलं आहे की तुम्हाला एका ठराविक वेळेला दुसऱ्या वाहिनीवर जायचंय. आपण किती वाजेपर्यंत वेळ देऊ शकता? थोडा वेळ थांबू शकता अजून? नाही, मला बरं, काय ठीक झालं, आहे. अजून एक वाहिनी दिल्लीत ठीक आहे. धन्यवाद. या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. निलमताई, तुमच्याशिवाय चर्चेला अर्थ राहत नाही. बरोबर आहे अंकुशराव, पण तुम्ही सुद्धा असलात की आमची चर्चा रंगते असा अनुभव आहे आमचा. मला असं वाटतं आपल्याला बाकीच्या मुद्द्यांवरही बोलायचं आहे आणि आपल्यावर उत्तमराव ढिकले आहेत, अंकुशराव आहेत आणि राजकीय विश्लेषक सुद्धा आहेत. महायुतीमध्ये हे वारंवार तणाव का होत आहेत किंवा महायुतीतल्या नेत्यांची भूमिका त्यामागची काय आहे, याच्यानंतर काय होऊ शकतं, काय होऊ शकणार नाही, या सगळ्या शक्य अशक्यतांचा विचार आपण करणार. मला एकदा यायचं आहे मृणालिनी नांदेडकरांकडे. महायुतीमध्ये हे ताणतणाव जे होत आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेकडनं यावेळेला हा विषय जास्त ताणला का जातोय असं तुम्हाला वाटतं? कारण सरळ आहे. उद्धव आणि राज यांचं घरगुती भांडण आहे, ते वारसा हक्काचं भांडण आहे. वारसा हक्काची, रक्ताच्या नात्यांची भांडणं ही नेहमीच अधिकाधिक गडद होत जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राज आलेले नको आहेत, राज यांचं उद्धव यांच्याशी पटत नाही आहे. आता मुद्दा राहिला आहे असा की भाजप हा जो या दोघांपेक्षाही मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे, ज्याला कसंही करून गेली अनेक वर्ष हुलकावणी देत असलेली सत्ता हवी आहे, त्याला जिंकण्यासाठी बेरजेचं राजकारण करत जायचं आहे. त्या नीतीचा भाग म्हणून जर गडकरी राज ठाकरे यांना भेटले असतील तर त्यात गैर काही नाही, हे सर्वप्रथम राजकीय अभ्यासकांनी समजून घ्यायला हवं. गोपीनाथ मुंडे यांनी देखील असाच प्रस्ताव प्रारंभी ठेवला होता. त्याला राज आणि उद्धव या दोघांकडनंही जेव्हा प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांनी तो नाद सोडला. त्यानंतर युती महायुती होत गेली. रामदास आठवले, जे खरं तर उद्धव ठाकरे यांनी युतीत आणले, त्यांना देखील भाजपनी आपलं मानलं, राज्यसभेचं सदस्यत्व दिलं. राजू शेट्टी, ज्यांची वैचारिक भूमिका थोडीफार समाजवादी विचारसरणीची आहे, ते देखील आज महायुतीत आले. महादेव जानकर शरद पवारांच्या विरोधामुळे महायुतीत आले. या सगळ्यांना जर स्थान असेल तर ठाकरे हाच वारसा सांगणाऱ्या, त्याच आडनावाच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतविभाजन करून सत्तेपासून रोखणाऱ्या नेत्याला भाजप जवळ आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो सत्ताकांक्षी पक्षासाठी योग्यच म्हणायला हवा. आता मुद्दा राहतोय तो पुन्हा राज ठाकरे यांचा. मला असं वाटतं उद्धव आणि राज हे दोघंही अत्यंत धूर्त आहेत आणि या दोन्ही खेळी भावंडांनी या कालच्या घटनेतून स्वतःचा अधिकाधिक फायदा करायचा प्रयत्न केलेला आहे. उद्धव ठाकरे आपला स्क्रू बळकट करून घेत आहेत की तुम्ही राज यांच्याकडे जाणार असाल तर मी येणार नाही, अशी लहान मुलाची जी भांडणातली भूमिका असते आणि वस्तू स्वतःजवळ ठेवण्यासारखं असतं, तसं उद्धव आपली कार्ड्स घट्ट पकडून बसले आहेत. आणि राज, ज्यांचा पक्ष गेल्या 5 वर्षात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतोय, ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमदार लढायला तयार नव्हते. लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला तिकीट देऊ नका असं मनसे आमदार थेटपणे सांगत होते. उत्तमराव कदाचित त्यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. ते आता कुठेतरी उद्धव ठाकरे जर आम्हाला विरोध करतायत तर पक्ष बळकट करण्यासाठी पुन्हा आम्ही एकत्र येतो
आणि 48ही जागा लढवण्याच्या तयारीत आहोत अशी विधानं करायला लागलेली आहेत. दोन्ही भावंडांनी स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे. भाजपला यात काही मिळेल की पुन्हा गडकरी आणि मुंडे हा वाद वाढत जाईल हे मात्र पाहणं गरजेचं बरोबर आहे झालंय. बोललात तुम्ही ते मृणालजी. आपण जाऊ उत्तमराव ढिकलेंकडे. उत्तमराव, एक सांगू शकाल तुम्ही आत्ताच्या मृणालजींनी सांगितलं की सर्वच्या सर्व जागा लढवायची वेळ जरी आली तरी त्या दृष्टीने मनसेचे सगळे कार्यकर्ते नेते हे तयारीला लागलेले आहेत, ते खरं आहे का? की मनसेचे जेवढे आमदार आहेत या सर्व आमदारांना सगळं महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी या ठिकाणी राजसाहेबांनी सांगितलेलं होतं. मी स्वतःही ह्या वयात म्हणजे माझं वय आता 75 आहे तरी बीड जिल्ह्यामध्ये मी साधारणतः 4 दिवस होतो. बीड जिल्ह्यातले सर्व तालुक्यामध्ये मी मेळावे घेतले आणि थोडंसं माझ्या तब्येतीमुळे राजसाहेबांनी मला थोडंसं विश्रांती दिली, पण इतरांना सगळा महाराष्ट्र पिंजून काढायला सांगितलेलं आहे. आणि जे प्रतिसाद ह्या मनसेला मिळतोय तो अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. आणि त्यामुळे माझं मत असं आहे की ज्या ज्या ठिकाणी चांगले उमेदवार मिळतील त्या ठिकाणी मनसेने निवडणुका लढवायला काही एक हरकत नाही.